चला ताईंनो, बघा मी आता इथं 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. या आहेत फिक्कट, ही फिक्कट मिरची आणि तिखट मिरची. तोंडी लावण्यासाठी मी या मिरच्या कशा प्रकारे बनवते, म्हणजे तिखटच लागत नाही. मिक्स मिरच्या घेतलेल्या आहे मी या 2 प्रकारच्या. तर आधी तर या मिरच्या मी अशा हुब्या कापून घेणार आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे या मिरच्या मी कापून घेणार आहे आणि त्यानंतर एकच ट्रिक वापरायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे ना मिरच्या अजिबात तिखट लागत नाही आणि छान चव येते यांना. त्यासाठी तर बघा, आधी मिरच्या कापून घेतल्या, त्यानंतर मीठ लावलं आणि निंबू लावून आता मोरण्यासाठी ठेवणार. नंतर मग तळणार. तोंडी लावायला अजिबात तिखट लागत नाही. हाय सर्व यूट्यूबच्या ताईंना नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आजसुद्धा मी 6 वाजता उठली. म्हणजे सकाळी अशी गडबड झाली होती. राकेश आला थोडा उशिरा. दरवाजा उघडाच राहू दिला त्याने. घरामध्ये घुसून गेली घुस. तर ती घुस रात्री खडबड करायला लागली. तेव्हा समजलं की घरात काय वाजतंय. उठली तर बघते तर दरवाजा उघडा पूर्ण. मग आम्ही तिला खूप काढायचा प्रयत्न केला, पण ती लवकर निघेच ना. 1 तास आम्हाला हैराणच केलं तिने. सोफ्यामध्ये घुसायची, कुठं फ्रीज खाली घुसायची, असं कुठं कुठं फिरत होती ती. पण जसं तसं आम्ही तिला घराबाहेर काढलं आणि नंतर मग 6 वाजता मग मी उठूनच गेले. मग म्हणजे 5 वाजता तिने आम्हाला हैराण केलं. 5 ते 6 वाजेपर्यंत तिने आम्हाला हैराणच केलं. तर मग म्हटलं चला आता काय झोपू, 6 तर वाजून गेलेले. तर 6 वाजता जी उठली तसं सोफा पण बाहेरच ओढलेला होता, तो पण सर्व काही. मग मला व्हिडिओ करायचे त्या टायमाला कुठं सुचतं काही, व्हिडिओ करायचीच आठवण नाही. तर तरी पण मग ते सर्व काही झालं, जुळलं पुसलं. सोफा पण सर्व काही व्यवस्थित लावून घेतला. नंतर फ्रीज मागे पण घुसून गेली होती ती. तसं तसं तिला काढलं. फ्रीज पण सरकवलंच होतं, त्याला पण व्यवस्थित केलं, सर्व काही आवरलं. तेव्हाची उठली तेव्हाची. नंतर गॅस होता तर रात्रीच क्लीन केलेला होता माझा. नंतर मग देवपूजा केला. नंतर मग पुढची रुटीन तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. चला सर्व ताई या व्हिडिओ बघायला. व्हिडिओ पूर्ण बघा ताईनं, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आधी मी हे सर्व काही आवरून आता मी कपडे लावलेले इथं. मशीनलाच लावून दिले कपडे. आज जास्तीचे कपडे होते, त्यासाठी मी सर्व काही कपडे इथं मशीनला लावून घेते. त्यानंतर मग आता माझी देवपूजासुद्धा बाकी आहे. आजची देवपूजा माझी बाकी आहे. आज साधी आणि सिंपलच देवपूजा केलेली, कारण तुम्ही सकाळची रुटीन बघितले माझी कशी धावपळ होती माझी सकाळी घुसल्यामुळे. तर अशा प्रकारे माझी साधी आणि सिंपल मी आजची देवपूजा तुम्हाला दाखवते. तर चला ताईंनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा आहे ना हा एक शॅम्पू पण मी बालाजीहून आणलेला होता, तो सुद्धा मी इथं ठेवून दिलेला आहे. तर चला आता सकाळी आवरून आवरून खूपच भूक लागली. नाश्त्यासाठी आज काहीच नव्हतं, तर शिळ्या चपात्या पडल्या होत्या रात्रीच्या. तर चला म्हटलं आता चटणीच बनवते, लसणाची चटणी ओल्या मिरचींची. तर ओल्या मिरच्या घेतल्या, लसूण टाकले, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकलं आणि छान मस्तपैकी असं तीळ वगैरे काहीच टाकले नाही, कारण मला अशीच खायची होती. खूप छान लागते, त्यासाठी अशा प्रकारे मी ही चटणी आता इथं बनवून घेतलेली. त्यानंतर मी आता ही चटणीला आहे ना एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि ही चटणी आहे ना खूप छान असते. आजारी माणूस जर राहिला ना तर त्याचं तोंडच पलटवून देते. अशा प्रकारची ही चटणी असते, ओल्या मिरच्यांची बनवायची असते. याच्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता, पण मी तीळ वगैरे काही टाकले नाही, कारण मला अशीच खायची होती. माझं तोंड खूप खराब झालेलं आहे सर्दीचं, त्याच्यामुळे. तर माझ्या आवाजावरून तर तुम्ही समजून गेले असणार की मला सर्दी किती झालेली आहे असं. आता एका बाउलमध्ये मी आता ही चटणी अशा प्रकारे काढून घेतलेली. आता हिच्यामध्ये सुद्धा निंबू पिळून घ्यायचा आहे, कारण निंबू पिळल्याने ना कोणतीही वस्तूची चव खूप छान वाढते, चव वाढते निंबू टाकल्यामुळे. तर ही चटणीमध्ये मी आता निंबूसुद्धा टाकून घेतलेला आहे. सर्दीमुळे माझा आवाज कसा तरी खराबच निघतोय, तरीसुद्धा एक एक दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, त्यासाठी मी व्हिडिओ अपलोडच करते. तर मी आता इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. सर्दी असल्यामुळे मी कच्चं तेल वापरत नाही आहे, गरमच करून घेते. तर गरम करून थोडं तेल मी इथं याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि परत वरून अजून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे
आणि बघा अशा प्रकारे हे सर्व काही मिक्स करून द्यायचं आहे आपल्याला. आणि दिसायला किती छान दिसते ना चटणी, खूपच छान दिसते ना, तशीच खायला पण खूप छान लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमचं तोंड नक्की पलटून जाईल. कितीही तुम्ही मटण खा, काय खा, पण ही चटणी खाल्ल्यामुळे ना आपली तोंडाची चवच पलटून जाते. तर अशा प्रकारची ही चटणी आहे. तर चला ताईंनो, मला तर आता खूप जोराची भूक लागली आहे. तर आज माझा हाच नाश्ता आहे, मी दुसरा नाश्ता नाही बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि खाऊन बघा, खूपच छान. मी आता इथं एक चपाती घेतलेली आणि थोडी चटणीसुद्धा घेणार आहे. मी तर थोडी म्हणजे बरीच घेणार आहे, कारण मला आवडते ही चटणी आणि खूप दिवसांनी खाल्ली ना, म्हणजे हिचा काही त्रास वगैरे काही होत नाही. तर बघा अशी वाटीमध्ये मी थोडी चटणी घेतलेली आहे आता खायला. तरीसुद्धा मला निंबू खूप आवडतो, तरीसुद्धा मी वरून निंबू पिळून घेते. आणि बघा अशा प्रकारे मी आता ही चटणी खाणार आहे. आता मी चपाती मोडून घेतलेली आहे आणि बघा. तर चला ताईंनो, नाश्ता करायला साधा सिंपल नाश्ता आहे आजचा माझा. तर अशा प्रकारे माझा नाश्तासुद्धा एकच नंबर चटणी झालेली आहे आपली इथं. तर बघा अशा प्रकारे मी नाश्तासुद्धा आता इथं करून घेतलेला आहे. आता ही चटणी मी साईडला ठेवते. यांना पण दिला मी नाश्ता, यांनीसुद्धा खाल्ला. तर चला आता ज्या काही मी मिरच्या निंबू लावून ठेवल्या होत्या त्यासुद्धा मी इथं तळून घेतलेल्या आहे. तर इथं फ्लावरची भाजी केलेली मी, घाईघाई होती त्यासाठी व्हिडिओ मी हा बनवलेला नाही, डायरेक्ट स्वयंपाक केलेला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. तर बघा इथं डाळ केली मी आज, नाश्ता करूनच स्वयंपाकाला लागली होती मी. इथं भात केलेला आहे कुकरमध्ये. तर अशा प्रकारे डाळ भात, त्यानंतर फ्लावरची भाजी आणि मिरच्या तळून घेतल्या तोंडी लावायला. तर बघा आता संध्याकाळसाठी, आता दिवस तर गेला, पण आता रात्रीसाठी मग राकेशने आणलं होतं चिकन. त्यासाठी मी भरपूर सारे कांदे कापून घेतले, अद्रक लसूण टाकले, पुदिनाचा पाला टाकला, त्यानंतर कोथिंबीर टाकली. हे अशा प्रकारे छान आता आपल्याला वाटून घ्यायचे. त्याआधी मी असं कांदे काप करून घेतले होते आणि ते मस्तपैकी असं फ्राय करून घेतले तेलामध्ये, कारण की मला इथं बनवायचं आहे चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. तर त्यासाठी आता हे पण आपल्याला वाटण करून घ्यायचं सर्व छान प्रकारे. इथं मी हे वाटण करून घेतलेले, आता ते पण आपल्याला इथं साईडला ठेवायचे. त्यानंतर चिकन मी इथं 2 वेळा धुवून आता तिसऱ्यांदा पाणीमध्ये टाकलेलं होतं, असं बाल्टीमध्ये. अशा छोट्या 2 बालट्या घेऊन घेतलेल्या आहे मी, काही काही धुवायला. हे एक नॉनव्हेज धुवायला आणि एक ती असं आपल्या काय पण भाज्या धुवायला. अशा प्रकारे कढईमध्ये मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, बाउल म्हणजे कढईच. तर हळद टाकली, मीठ टाकलं आणि आता हा जो काही मसाला आपण वाटण केलेला होता ना, तो मसालासुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला इथं आता थोडंसं चटणी पण टाकून घ्यायची आहे, म्हणजे ना चिकनमध्ये खूप छान मुरली जाते त्यासाठी. त्यानंतर हा मसाला आहे बघा, चिकनचाच मसाला आहे, तो सुद्धा मी इथं टाकून घेतलेला आहे, याच्याने चव छान येते. तर सर्व काय आता मिक्स करून मी आता मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. अर्धा तास तरी आपल्याला, कमीत कमी 15 मिनटं, पण अर्धा तास आपल्याला मुरायला ठेवायचे. आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर 15 मिनटं तरी तुम्ही ठेवू शकता. तर चला आपल्या आता इथं झाकून दिलेलं होतं मी, आता झालेले आपले 15 मिनटं. मलासुद्धा घाईच होती. 15 मिनटामध्ये मी आता इथं बघा ही मातीची पातेली आहे माझी, मातीचा मटका आहे, याच्यामध्ये खूप स्वाद वाढतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्येच बनवणार आहे. तर बघा तेल टाकलं आणि जिरं टाकलं, सर्व तर आपला मसाला तिथं चिकनला लावलेला आहे. तर इथं फक्त मी आता जिरं टाकलेलं आहे आणि तेजपान टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व काही चिकन इथं टाकून घ्यायचं आहे. हे चिकन टाकल्यानंतर आपल्याला इथं ना झाकण ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवायचे. ते होतं तोपर्यंत मी इथं आहे ना एका पातेलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे. तेजपान टाकलं, जिरं टाकलं, लवंग मिऱ्या टाकल्या, मीठ टाकलं आणि छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पाणी उकळल्यावर आपल्याला आता इथं तांदूळ धुवून टाकून द्यायचे आहेत. तर बघा आता इथं मी हे तांदूळ धुवून टाकून दिलेले आहे. आता हे तांदूळ उकडले जातात तोपर्यंत बघू आपलं चिकन थोडंसं तयार झालं का नाही.
हे बघा इथं आता चिकन आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता मी थोडंसं साईडला काढते, तेल कमी वापरते, त्यासाठी तुम्हाला तेल दिसत नाही आहे. आणि हिरवी मिरची, पुदिनाचा पाला, कोथिंबीर वाटलेली आहे ना मी, त्यासाठी थोडासा कलर असा डाऊन दिसतोय, पण खायला खूप टेस्ट आहे ते. तर बघा आता मी थोडं चिकन साईडला काढून ठेवलेले आहे. गॅस ओट्यावर पडून गेलं तर गॅससुद्धा मी आता पुसून घेते. आणि मला सवय आहे ती लगेचच मी गॅस ओटासुद्धा पुसत असते. तर थोडं चिकन मी खाली राहू दिलेलं आहे आणि वरतून थोडासा आपला हा शिजलेला भात आपल्याला इथं टाकायचा आहे. पूर्ण भात नाही येतो, हरभरा शिजवलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे काही चिकन काढलेलं होतं ना, ते सुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जो काही तांदूळ बाकी राहिलेला आपला शिजलेला तो वरून टाकून द्यायचा आहे. आणि जे कांदे नव्हते का मी ते फ्राय केलेले ते कांदेसुद्धा आपल्याला वरून इथं मस्तपैकी यांची पण खूप छान चव येते टाकून द्यायचे. त्यानंतर पुदिनाचे पानं, त्यानंतर कोथिंबीर, अशा प्रकारे मी हे सर्व काही इथं टाकून आता आपल्याला 15 मिनटासाठी झाकून घ्यायचं आहे. हे झाकण इतकं पॅक आहे ना, याला म्हणजे असं काही ठेवायची पण गरज नाही आहे, पूर्ण पॅक झाकण आहे हे. आणि जे काही आपण तो थोडा रस्सा काढलेला होता ना, तो सुद्धा वरून आपल्याला असं टाकून द्यायचा आहे. तर आता मी झाकण असं पॅक लावून घेणार आहे. हे बघा हे झाकण लावणार आहे मी आता पूर्णपणे असं पॅक. तर चला बघू, 15 मिनटं झाले, आपली दम बिर्याणीसुद्धा इथं तयार झालेली आहे. आता आपण वाढायला घेऊ. तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली इथं खूप छान झालेली आहे. आणि आज रविवारी आहे, रविवारसुद्धा आहे आज, तर या सर्वजण जेवण करायला. ज्यांना चिकन मटन चालत असेल त्यांनी नक्की या दम बिर्याणी खायला. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.